हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। मी प्राची। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। तर लहान मुलं कशी हॉटेलमध्ये गेली ना की त्यांना पहिल्यांदा आवडतं ते इडली, सांबार, डोसा। त्यातल्या त्यात जास्त कोण आवडतं ते सांबार। माझ्या मुलींना सुद्धा सांबार खूप आवडतं। तर हॉटेलसारखं सांबार घरच्या घरी कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर त्या शेजारी जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा क्लिक करा, म्हणजे जे काही नवनवीन रेसिपीज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतंय। तर हॉटेलसारखं सांबार घरच्या घरी कसं बनवायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही जी डाळ आहे ती मी स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 पाण्याने। तर डाळीमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि छान अशी चोळून धुवायची, म्हणजे त्यावर जी काय पावडर वगैरे लागलेली असेल ना ती सगळं निघून जाईल। म्हणून ही डाळ जी आहे ती आपण स्वच्छ अशी चोळून घ्यायची आहे। तर इथे डाळ मी चोळून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये डाळ जेवढी बुडेल तेवढं आपण पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। आणि त्यानंतर इथे आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। तर इथे मी 1 टोमॅटो घेतला आहे, त्याचे मोठेसेच फोडी करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर थोडीशी हळद घातली, तेल घातलं, मीठ घातलं आणि हिंग घातलेलं आहे। आणि हे सगळं मिश्रण आता आपण एकजीव करून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून ह्याच्या आपण मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे आपली डाळ छान शिजेल। डाळ शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर इथे मी शेवगा घेतला आहे। आता सांबार म्हटलं तर त्यामध्ये शेवगा हा आलाच आणि त्यानंतर भोपळा पण येतो। तर इथे मी शेवगा घेतलेला आहे, 2 शेवगा घेतला आहे, पण मी हा दोन्ही नाही घालणार आहे, तर 1.5 शेवगा घालणार आहे। तर शेवग्याची सालं काढून मी इथे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। जास्त मोठ्या नाही केल्या, कारण माझ्या मुलींना सांबारमधल्या शेवगा भरपूर आवडतो। तर मी छोटे तुकडे करून घेतलेत, काही मोठे झालेले आहेत कारण आईंना पण आवडतो त्यामुळे। आणि आता हा शेवगा घेतला आहे, धुवून पाण्यामध्ये घालून घेतला आहे धुण्यासाठी। त्यानंतर इथे माझ्याकडे ना काशी भोपळा होता, कारण दुधी भोपळा संपला होता। तर माझ्याकडे काशी भोपळा होता आणि ह्याच्या मला घाऱ्या करायच्या होत्या, तर त्या मी करणार आहेत म्हणून थोडासा ठेवून दिला आहे। बाकीचा मी थोडासा तुकडा काढून घेतला, तो छान पद्धतीने त्यामधलं जे काही बिया वगैरे होत्या त्या काढून घेतल्या। त्यानंतर त्याची सालं काढून घेतली आणि भोपळ्याच्या फोडी करून घेतल्या। आता या मी शेवग्याबरोबर स्वच्छ अशा धुवून घेणार आहे। राहिलेला भोपळा मी पिशवीमध्ये अगदी व्यवस्थित बांधून फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे। आता भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ अशा धुवून घेतल्यात आणि त्या पण मी कुकरमध्ये काढून घेतल्यात, दुसऱ्या कुकरमध्ये। आणि ह्या सुद्धा आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। तर यामध्ये पाणी घालायचं आहे, इथं थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार। डाळीमध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे, त्या हिशोबाने यामध्ये मीठ घालायचं। आणि हे सुद्धा आपण दुसऱ्या गॅसवर शिजायला ठेवून देतोय। दोन्ही कुकर शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर आपल्या डाळ आणि जे काही शेवगा वगैरे घेतला होता तो शिजून झालेला आहे। आता आपण सांबार बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलंय, पातेल्यात तेल घेतलंय, तेल गरम झालं, त्यामध्ये मोहरी घातली, लाल मिरच्या घातल्या, कढीपत्ता घातला आणि मग इथं लाल मिरची पावडर घातली आणि थोडासा सांबार मसाला घातला। मसाला करपू नये म्हणून मी पटकन हलवून घेतला आणि त्यामध्ये जी काय आपण डाळ उकडून घेतली होती ती घालून घेतली। त्यानंतर वरून मी थोडासा सांबार मसाला परत घातला आहे, कारण त्याची टेस्ट खूप छान येते। आणि पुन्हा एकजीव करून घेतलेला आहे। आणि आता इथे आपण जे भोपळा आणि शेवगा शिजवून घेतला होता तो छान शिजलेला आहे, तर तो सुद्धा घालून घ्यायचा आहे। त्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे, कारण आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं आपण पाणी घालायचं आहे। तर शेवगा आणि भोपळ्यामधलं जे पाणी काढलेलं आहे ना तेच आपण इथे घालणार आहोत। तर डाळीच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते थोडंसं घातलं आणि थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे, कारण कन्सिस्टन्सी खूपच डाळीची घट्ट होते आणि जशी जशी डाळ थंड होत जाते ना तशी ही घट्ट होत जाते, म्हणून आपण थोडीशी सुरुवातीलाच पातळ करायची। तर डाळ आता मी शिजायला ठेवलेली आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता खळाखळा आपलं जे सांबार आहे ते शिजलेलं आहे। या ठिकाणी मी गुळ पण घातलं होतं थोडासा, कारण गोडवा येण्यासाठी। आणि इथं आपलं सांबार जे आहे ते तयार झालेलं आहे। इथे आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त असं सांबारला कलर आलेला आहे आणि छान उकळीसुद्धा आलेली आहे आणि स्मेलसुद्धा खूप छान आलेला आहे। तर हे सांबार तुम्ही इडली डोसा बरोबर खाऊ शकता।
आणि भाताबरोबर सुद्धा छान लागतं। पूजेला तुम्हाला माहिती आहे सांबर भात केला जातो, त्याच पद्धतीने भाताबरोबर, मला तर भाताबरोबरच जास्त आवडतं, इडली डोशाबरोबर आवडत नाही। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही ही माझी रेसिपी कुठून पाहता हे सुद्धा कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर त्याच्या जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा क्लिक करा। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर कोणी केलं नसेल तर प्लीज खरंच सबस्क्राईब करा, तुमच्या सबस्क्रायबरची मला खूप गरज आहे आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये माझे जे व्हिडिओज आहेत ते शेअर कर। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।